आशीर्वाद आणि आपल्या. नमस्कार मित्रांनो, मी रोशन पाटील म्हणजेच तुमचा दहीहंडीवाला. नवरात्रोत्सव सगळीकडे चालू आहे आणि आज आपण आलो आहोत भांडूप येथे भांडूपची आई या मंडळाला भेट देण्यासाठी. तर त्याची पूर्ण माहिती आपण जाणून घेऊया त्यांच्या सदस्यांकडून. नमस्कार. सर्वात आधी तुमच्या मंडळाचं नाव, तुमचं लोकेशन सांगा. नमस्कार. उत्साही मित्रमंडळ भांडूपची आई म्हणून नावाजलेल्या या नवरात्रोत्सव आणि आज या देवीच्या मंडपात आपल्या सर्व भक्तांचे सहर्ष स्वागत करतो. मी अध्यक्ष विकास पाटील आणि आमचे सहकारी आज इथे उपस्थित आहे. मंडळाची स्थापना ही 1977 साली झालेली आहे आणि 1977 सालापासून भांडूप या विभागामध्ये हा नवरात्रोत्सव साजरा केला जातो. त्याचप्रमाणे विविध समाजोपयोगी कार्य देखील केले जातात. तर तुम्ही जसं सांगितलं की विविध सामाजिक कार्य तुम्ही करता, तर ते कोणते? म्हणजे विविध सामाजिक उपक्रम हे आमचे शैक्षणिक संबंधित आहेत, तसेच औषधोपचार संबंधित आहेत, तसेच विभागामध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने विविध सामाजिक उपक्रम. त्यात सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे सध्या आम्ही भांडूपमध्ये तरुण पिढीला वाईट मार्गावर जाण्यापासून रोखण्यासाठी अंमली पदार्थाच्या विरोधात आम्ही भांडूप नशामुक्त करण्यासाठी खूप मोठं कॅम्पेन राबवतो. ही एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे की तरुण पिढी आज कुठे या अंमली पदार्थांच्या सेवनात वाया जात आहे. तर त्यासाठी त्यांनी एक चांगला उपक्रम राबवला. या वर्षीचा तुमचा देखावा कोणत्या थीमवर म्हणजे कोणत्या थीमवर आहे? गेली काही वर्षापासून आमच्या मंडळाने एक मानस तयार केला की देवीचे विविध रूप आहेत आणि हे विविध रूप ही वेगवेगळ्या रूपांमध्ये देवी आशीर्वाद आणि आपल्याला समृद्धी देत असते. या अनुषंगानेच आम्ही असा मानस गेला की देवीची ही सगळी रूपं आपल्या भक्तांना इथे प्रदर्शित झाली पाहिजे. त्या अनुषंगाने गेल्या वर्षी आम्ही स्वामींच्या रूपात देवी आणली होती आणि यावर्षी आई तुळजाभवानीच्या रूपात आणली, जी आदिशक्ती आहे. आणि या आदिशक्तीकडे आम्ही प्रार्थना करू समस्त उत्साही मित्रमंडळातर्फे की महाराष्ट्रावर आलेले संपूर्ण संकट हे दूर करावे आणि नागरिकांना सुख समृद्धी मिळेल. नक्कीच नक्कीच देवी आपलं हे गाऱ्हाण नक्कीच पूर्ण करेल. आणि एक शेवटचा प्रश्न, जर मंडळातर्फे जनतेला एक संदेश द्यायचा असेल तर तो काय असेल? उत्साही मित्रमंडळ हे सामाजिक कार्यासाठी नावाजलेलं आहे. त्या अनुषंगानेच समस्त नागरिकांना प्रथम तर झालेल्या दसऱ्याच्या शुभेच्छा देत, येणाऱ्या दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि प्रत्येक तरुण पिढीला आवर्जून सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनातून थोडा वेळ हा समाजकारणासाठी करा. कारण माणूस म्हणून जेव्हा आपण ह्या समाजात वागत असतो त्यावेळी आपलं काहीतरी आपण समाजाला देणं आहे आणि त्या समाजाचे ऋणी राहिले पाहिजे. सुरुवात स्वतःपासून करा, नशेपासून दूर राहा, समाजात कुठच्याही प्रकारची जातीवाद किंवा असं वेगळं काहीतरी रूपांतर करू नका जेणेकरून जातीवाद होईल. आणि सर्व तरुणांना सांगेन की त्यांनी सोशल मीडिया थ्रू योग्य त्याच मार्गाने सोशल मीडियाचा वापर करा. नको त्या गोष्टीत गुंतून आपलं करिअर खराब करू नका. नक्कीच तुम्ही सांगितलेला संदेश हा खूपच मौल्यवान आहे आणि याची प्रत्येक जण त्याची जबाबदारी घेईल अशी मी आशा करतो. तर मंडळी, असाच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या मंडळासोबत. तोपर्यंत बोला आई माऊलीचा, भांडूपच्या आईचा विजय असो.